नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला आईचं सकाळ ते दुपार म्हणजे अगदी पहाटेपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे। तर प्रत्येकाच्या घरातल्या सवयी ह्या वेगवेगळ्या असतात, तरी पण काही अशा गोष्टी असतात ज्या प्रत्येकाच्या घरात कॉमन असतात। तर त्या आपण कशा करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर सकाळी आई जवळपास 5:45 किंवा 6 वाजेपर्यंत उठते। तर बऱ्यापैकी आईचा उठण्याचा टायमिंग हाच असतो। उठल्याबरोबर आई आधी चेहरा धुते आणि मग ब्रश करून चूड भरून अंघोळीसाठी पाणी ठेवते। आणि सकाळी लवकर उठायचं किती अवघड वाटत असलं ना तरी उठल्यानंतर ती एक जर सवय लावून घेतली तर त्याच्यामुळे मिळणारे फायदे खूपच आश्चर्यचकित करणारे असतात। खूप सारे आपल्या आयुष्यात खरंच त्याच्यामुळे बदल घडतात। त्याच्यामुळे ती एक सवय लावून घेणे खूपच गरजेचे आहे आपल्या शारीरिक मानसिक सर्वच दृष्टीने। आणि आईचं सकाळी उठल्यानंतरचं अर्ध्या तासाचं रुटीन असतं ते म्हणजे सगळ्यात आधी झाडून घ्यायचं, व्यवस्थित असं कानाकोपऱ्यातून साफ करून घ्यायचं। कारण होतं असं की सगळे बेडरूम मध्ये झोपलेले असतात, तर त्याच्यामुळे 2 रूम आईला रिकाम्या मिळतात, जसं की हॉल असू दे किचन असू दे। तर ह्या 2 रूम जरी साफ केलेले असल्या ना तरी बरंच काम आईला कमी होतं आणि त्याच्यामुळे आई आधी ना सर्व हे 2 रूम क्लीन करून घेते। त्यानंतर आई चहा ठेवते आणि तोपर्यंत घरातले सर्वजण उठलेली असतात। आणि आमच्या घरी ना उठल्यानंतर आम्हाला बिछाना गुंडळून ठेवायची सवयच आहे। मग मात्र आई आवरलेलं सर्व पांघरून एका साईडला ठेवून देते। सर्व कामे आवरून झाल्याच्या नंतर आई आंघोळ करून मंदिराजवळ येते आणि सर्व व्यवस्थित करून कपड्याने मंदिर पुसून घेते आणि छान असे पंतीमध्ये तेल घालून देवबत्ती करते। सकाळ सकाळ देवबत्ती केल्यानंतरला ना आपल्याला खरंच खूप छान वाटतो आणि आपला दिवस पण सुखाचा समृद्धीचा जातो। त्यानंतर आई दरवाजाच्या इथे म्हणजे जिथून आपल्या घरात लक्ष्मी येते तिथे उंबाट्यावर हळद कुंकू लावून घेते। खरंच या गोष्टी केल्यानंतरला आपल्याला मनाला पण खूपच जास्त प्रसन्न वाटतो आणि आपल्या घरात एक पॉझिटिव्ह चांगली ऊर्जा पसरते। या सर्व गोष्टी करेपर्यंत घड्याळात 7:30 वाजलेले असतात। मग आई आमच्यासाठी नाश्त्याची तयारी करते। तर आता इथे नाश्त्यासाठी घावणे बनवते। घावणे एकदम झटपट बनणारा पदार्थ आहे, त्याला तुम्हाला जास्त तयारी करण्याची गरज लागत नाही। आपल्याला फक्त तांदळाचं पीठ आणि मीठ लागतो। तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून त्यात मीठ टाकून पातळ मिक्सचर बनवायचं आहे आणि ते कावीळमध्ये किंवा पॅनमध्ये घालून घावणे झटपट रेडी होतात। आमच्या घरी ना सर्वजण घावणे आवडीने खातात। घावण्याबरोबर आई कपात चहा घेते आणि घरात जेवढी मंडळी आहे त्यांना देते। आणि आमच्या घरी अगोदरपासून अशी कोरी काळी चहाच पितात, ज्याच्यामुळे ऍसिडिटीचा पण प्रॉब्लेम कोणाला होत नाही। आणि घरी घावणे बनले ना की सर्वजण खूपच जास्त आवडीने खातात आणि कोरी काळी चहा बरोबर ना घावणे खूपच जास्त छान लागतात। 8 वाजेपर्यंत घरी पाणी सुद्धा आलेला असतो। मग सर्व हांडे कळशे आम्ही भरून ठेवतो। या सर्व गोष्टी झाल्या की सुरुवात होते ते म्हणजे दुपारच्या जेवणाची। तर सर्वात पहिले आई तांदूळ पाकडून आणि स्वच्छ पाण्याने धुवून चुलीवर ठेवते। तर आज जेवणामध्ये आई बनवते बारीक सुकटा आणि मसुराची डाळ। तर कांद्यातली सुकटा बनवण्यासाठी तव्यावरती चांगली भाजून घेते, जेणेकरून ती खायला चांगली कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात। त्यानंतर एक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये तेल घालून त्यात मीठ मसाला मिक्स करून त्यात कांदा घालून वरून भाजलेली सुकटा टाकायची आणि अशी रेडी होतात आपल्या कांद्यातली सुकी सुकटा। ही पण सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। त्यानंतर सुकटांबरोबर खायला आई डाळ बनवते। तर डाळीत सर्वात पहिले फणसाचे बिया आहेत ते ठेचून घालते, ज्याच्यामुळे डाळीला छान टेस्ट येते। त्यानंतर त्यात एक लहान बटाटा आणि एक कांदा चिरून घेते। आता फोडणी देण्यासाठी टोपात तेल टाकून त्यात राई लसूण आणि कांद्याची फोडणी देऊन घेते आणि डाळीत पण आपल्याला मसाला हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोपात हे सर्व मिक्सर घालून रेडी होते आपली मसुराची डाळ। डाळ झाल्याच्या नंतर आई शेवटी तांदळाच्या भाकऱ्या भाजते आणि आमच्या घरी ना चपात्या जास्त कोण खात नाही, तर नेहमी घरात तांदळाच्या भाकऱ्याच बनतात। सर्व जेवण झाले की दुपारी आम्ही एकत्र जेवायला बसतो। जेवण झालं की पुन्हा आई साफसफाई करते, जेवढा पण केर कचरा आहे ते काढून घेते। यातच जरा वेळ मिळाला की आई आराम सुद्धा करते। आणि कालच ना आमच्या इथे मच्छीवाली आली होती, तर तिने सुकी मच्छी आणली होती, तर ती पत्र्यावर सुकत घालायला ठेवली होती, ती आता आवरून घेतोय। तर मंडळी आज तुम्हाला दाखवला आईचा गावचा रुटीन जो आहे तो कशा प्रकारे आहे। आणि आई लय इकडे कामं असतात ना गावाला कामं लय असतात, इकडे तिकडे आजूबाजूला इकडे जाताय तिकडे जाताय। हा, ती रोजची दिवसभराची कामच असतात। हा, आणि आपण आई मुंबईची पण आईची व्हिडिओ बनवलेली आहे डेली रुटीनची, तर ती पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर पाहू शकता। आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे, लाईक करा नक्कीच। आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।